है? अरे ये देखो क्या लिखा है, पिछले साल ELSS ने सिर्फ 2% रिटर्न दिया है। बताओ, खुद बताओ, 2% को रिटर्न होता है ना? मैंने इतना सारा पैसा लगा रखा था, सब डूब गया यार अब तो। अच्छा यार, मैं भी सोच रहा था कि ELSS में इन्वेस्ट कर दूं। हाँ, क्योंकि नया साल शुरू हो गया और अभी तक टैक्स बचाने के लिए मैंने कहीं पर इन्वेस्ट भी नहीं सही किया। बात है। लेकिन यार ये तो गजब है, भला 2% के लिए अपना पैसा कौन फंसाएगा। और क्या। ELSS फंड्समध्ये कमी रिटर्न मिळाला ही बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मात्र हे कितपत खरे आहे हे पाहूया. हे समजण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ELSS फंड्स म्हणजे काय आणि ते इतके लोकप्रिय का आहेत हे समजून घेतलं पाहिजे. गुंतवणूकदारांकडे गुंतवणुकीचं लक्ष, जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीचा कालावधी यानुसार टॅक्स बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने PPF नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, टॅक्स सेव्हर बँक FD आणि टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स म्हणजेच ELSSचा समावेश आहे. तुम्ही जर ELSSमध्ये गुंतवणूक केली तर सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त होतं. ELSS फंड्सचा रिटर्न हा शेअर मार्केटच्या कामगिरीवर अवलंबून असतो. मात्र ELSS फंड्सचा रिटर्न शेअर मार्केटवर अवलंबून असल्यामुळे त्यामध्ये आकर्षक परतावा देखील मिळतो. यामुळे टॅक्स बचतीसोबतच चांगला रिटर्न देखील मिळतो. यामुळेच ELSS ही गुंतवणूक लोकप्रिय आहे. यामध्ये 3 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो. याचाच अर्थ गुंतवणूक केल्यानंतर पहिले 3 वर्ष यातून पैसे काढता येत नाहीत. टॅक्स बचतीसाठी उपलब्ध असणाऱ्या इतर पर्यायाचा विचार केल्यास ELSSमध्ये असणारा लॉक इन कालावधी हा सर्वात कमी आहे. आता ELSS संदर्भातल्या बातमीकडे येऊया. ELSS फंड्सने कमी रिटर्न दिला आहे हे अर्ध सत्य आहे. पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार ELSS फंड्सनी 2% रिटर्न दिला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या दरम्यान सेन्सेक्सनी केवळ 4% रिटर्न दिला आहे. बातमीमध्ये सरासरी रिटर्नचा उल्लेख केला आहे. यामध्ये अनेक चांगल्या फंड्सनी सरासरीपेक्षा चांगला रिटर्न देखील दिला आहे. या चांगल्या फंड्सनी 4 ते 7% रिटर्न दिला आहे. उदाहरणार्थ क्वांट टॅक्स प्लॅन आणि HDFC टॅक्स सेव्हर फंडनी मागच्या एका वर्षात 7% रिटर्न दिला आहे. मात्र काही फंड्स असे आहेत ज्यांनी 2 ते 4% निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. बँक ऑफ इंडिया टॅक्स ॲडव्हान्टेज फंड, कॅनरा रेबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंडने निगेटिव्ह 4% रिटर्न दिला आहे. मागच्या एका वर्षात ELSS फंड्सने चांगला रिटर्न दिलेला नाही आहे. मात्र 3 आणि 5 वर्षाचा विचार केल्यास बहुतांश फंड्सने 10%पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. काही फंड्सने तर 22 ते 37% रिटर्न दिला आहे. आता या संदर्भात 3 प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे ELSS फंड्स खरंच गुंतवणुकीसाठी योग्य आहेत का? एखाद्या गुंतवणूकदाराने ELSS फंड्समध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याने आता काय करावे? मेरे हिसाब से तो बहुत ही एक अच्छा ऑप्शन है, क्योंकि नॉर्मली जब हम इक्विटी में इन्वेस्ट करते हैं तो कम से कम 3 से 5 साल का मिनिमम टाइम ड्यूरेशन होना ही चाहिए. जिन लोगों ने पहले से निवेश कर रखा है उनके लिए भले वो ELSS फंड हो या कोई भी फंड हो, मेरा सलाह यही रहेगा कि अगर आपको पैसे की जरूरत नहीं है, अगर आप लंबा इन्वेस्ट करके रख सकते हैं, अगर आपकी इन्वेस्टमेंट की अवधि यहाँ से कम 3 साल और है, तो आप उसको इक्विटी में ही रहने दीजिए, ELSS फंड में ही रहने दीजिए. अगर आपको उस पैसे की जरूरत है अगले 6 महीने, 1 साल, 2 साल में, तो फिर आप उसको ये इक्विटी फंड से स्विच करके और मॉडरेट फंड्स में डाल सकते हैं. ELSS हा दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी ELSSमध्ये कमीत कमी 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली पाहिजे. याचं कारण म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये इक्विटीचा रिटर्न चांगला असतो. यामुळेच ELSSचा लॉक इन कालावधी 3 वर्ष असतो. दीर्घ कालावधीमध्ये अनेक ELSS फंड्सने चांगला रिटर्न दिला आहे. क्वांट टॅक्स प्लॅननी 3 वर्षात तब्बल 37% रिटर्न दिला आहे. तसेच पारंपरिक टॅक्स सेव्हर फंडने 3 वर्षात 22% रिटर्न दिला आहे. मागच्या 10 वर्षाचा विचार केल्यास ELSS फंड्सने सरासरी 14% रिटर्न दिला आहे. आता दुसरा प्रश्न आहे की ज्यांना ELSS फंड्समध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी काय करावे? तर हे गुंतवणूकदार ELSSमध्ये त्यांना पाहिजे तेव्हा गुंतवणूक करू शकतात. मात्र या गुंतवणूकदारांना टॅक्सची बचत करण्यासाठी एक रकमी गुंतवणूक करावी लागणार आहे. कारण या आर्थिक वर्षात गुंतवणूक करण्यासाठी आता केवळ 2 महिने बाकी आहेत. इक्विटी इन्वेस्टमेंट शुरू करने का कोई अच्छा या बुरा टाइम नहीं होता. उसमें आपको 2 चीज़ें याद रखनी है. एक, आपको कम से कम 5 साल की अवधि के लिए इन्वेस्ट करना चाहिए. ELSS फंड्स में 3 साल का लॉक इन हो सकता है, तो आप 3 साल से कम के लिए वैसे भी इन्वेस्ट नहीं कर सकते. दैट गिव्स यू सम मार्जिन ऑफ सेफ्टी फ्रॉम अ टाइम ड्यूरेशन पर्सपेक्टिव.
दूसरा, अगर आप टैक्स सेविंग के लिए सेव करना चाहते हैं तो अगर आप SIP कर रहे हैं तो फिर आपको अप्रैल के महीने से ही चालू कर देना चाहिए और पूरे साल करना चाहिए। सो अगर 1,50,000 की लिमिट तक टैक्स सेविंग का फायदा मिलता है तो आप करीब 12-13 हजार रुपए महीने का अप्रैल से ही शुरू कर दीजिए अगले मार्च तक के लिए। अगर आप लमसम करना चाहते हैं तो आप कभी भी कर सकते हैं पूरे वित्तीय वर्ष के अंदर। आप अप्रैल से शुरू करके मार्च के बीच में कभी भी कर सकते हैं। ज्यादातर लोग क्या करते हैं, अपनी प्लानिंग शुरू में नहीं कर पाते तो जनवरी से मार्च के बीच में ही करते हैं। ELSS मध्ये आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिलपासून गुंतवणूक करणं कधीही चांगलं. यामुळे तुम्हाला व्यवस्थित विचार करून स्कीमची निवड करता येते. आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टॅक्स आणि महागाईचा ELSS फंड्सवर कसा परिणाम होतो. एका उदाहरणाच्या सहाय्याने या तीनही प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा आता प्रयत्न करूया. असा विचार करा, एखाद्या व्यक्तीने वर्षभरात ELSS मध्ये 1.5 लाखाची गुंतवणूक केली. त्या व्यक्तीला जर 22% वार्षिक परतावा मिळाला तर 3 वर्षानंतर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 2,72,377 रुपये होईल. याचाच अर्थ त्याला 1,22,377 रुपये कॅपिटल गेन मिळाला. त्याला कॅपिटल गेनमध्ये 1 लाख रुपयाची सवलत मिळेल. बाकी 22,377 रुपयावर त्याला 4% सरचार्जसह 10% कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच 2,327 रुपयाचा टॅक्स त्याला भरावा लागेल. टॅक्स वजा केल्यानंतर त्याच्या गुंतवणुकीचं मूल्य 2,750,000 रुपये होईल. म्हणजे या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला सरासरी 22% परतावा मिळाला. महागाईचा दर 6% गृहीत धरला तर त्याला एकूण रिटर्न 16% मिळाला असं म्हणता येईल. एकंदरीत विचार केल्यास ELSS हा टॅक्स बचतीसाठी चांगला पर्याय आहे. मात्र गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. जरी 1 किंवा 2 वर्ष कमी रिटर्न मिळाला तरी घाबरून न जाता नियमित गुंतवणूक करणं हिताचं आहे.